किल्ले वाबगाव येथे श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर प्रथम यांचा राज्याभिषेक दिन सोहळा मंगळवारी उत्साहात मंगलवाद्यांच्या गजरात मिरवणूक, राजराजेश्वर मंदिरात अभिषेक, वाबगाव ग्रामस्थांच्या हस्ते गड पूजन आणि ध्वजारोहण, मर्दानी खेळ, होळकर परिवार आणि प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते राज्याभिषेक, ऐतिहासिक घराण्याचे वंशज आणि राज्याभिषेक समिती सदस्य यांच्या हस्ते तळी भंडार, महाराजा यशवंतराव होळकर यांच्या जीवनावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन। यावेळी होळकर घराण्याचे वंशज भूषणसिंग राजे होळकर यांनी आलेल्या समस्त भारतवासियांना केले मार्गदर्शन। महाराजा यशवंतराव होळकर यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त आयोजित सोहळ्याला देशभरातून आलेले राजघराण्याचे वंशज आणि होळकर प्रेमींची उपस्थिती। भारताचा ईशान्य भाग मध्य प्रदेश आणि ओडिसाच्या घनदाट जंगलात आढळणारी काळी हळद आता महाराष्ट्राच्या शेतीत। पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्याच्या होलेवाडी गावात नवनाथ विष्णू होले यांनी 2 गुंठ्यात घेतलं काळ्या हळदीचं पीक। आयुर्वेदात अनन्यसाधारण महत्त्व असणारी काळी हळद कर्करोगांसारख्या असाध्य आजारांवर गुणकारी ठरते। याशिवाय सांधेदुखी, सूज, श्वसनाचे विकार, पचन समस्यांसह अन्य व्याधींवरही काळ्या हळदीची प्रभावी मात्रा। कापरासारखा वास असणाऱ्या काळ्या हळदीला वनस्पती शास्त्रात कुकुर्मा सेसिया असे संबोधतात। वाढत्या जलप्रदूषणामुळे आळंदी येथे पवित्र इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली। भाविक, वारकरी आणि आळंदीकरांमधून व्यक्त होते नाराजी। राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि आळंदी नगर परिषदेचा केवळ नदीकाठच्या विकासावर भर, प्रत्यक्ष नदी प्रदूषण रोखण्यासाठी ठोस उपाययोजना शून्य। पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतून थेट रसायन आणि मैला मिश्रित सांडपाणी नदीत सोडले जात असल्यामुळे नदी प्रदूषण धोक्याच्या पातळीवर। खरपुडी खुर्द येथील श्री खंडोबा मंदिरातील चोरीचा 1 महिन्यानंतरही छडा लागेना। महिना झाला तरी पोलिसांचा तपास सुरूच। 5 डिसेंबर 2025 रोजी भल्या पहाटे चोरट्यांनी श्री खंडोबा मंदिराच्या गर्भगृहाचे कुलूप कोयंडा तोडून देवाचे पूजा साहित्य, चांदीचे अलंकार, दानपेटीतील 1 लाखांची रोकड असा 21 लाखांचा ऐवज केला होता लंपास। चोरीच्या घटनेनंतरही मंदिराच्या सुरक्षिततेकडेही होतंय दुर्लक्ष। चोरीचा छडा लावणे पोलिसांपुढे मोठं आव्हान। ओळख ज्ञानेश्वरीची उपक्रम आता जिल्हाभर। शिरूर तालुक्यातील करंदी येथील जे इंटरनॅशनल स्कूलमध्ये ओळख ज्ञानेश्वरीची या उपक्रमाचा झाला शुभारंभ। ओळख ज्ञानेश्वरीची हा आळंदी पॅटर्न महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थी आत्मसात करेल। शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना हरिपाठ आणि शिक्षकांना सार्थ ज्ञानेश्वरी आणि पारायण प्रत। ओळख ज्ञानेश्वरीची उपक्रम पुस्तिका, हरिपाठ पुस्तिका आणि माऊलींची प्रतिमा वितरित। यावेळी ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे अध्यक्ष प्रकाश काळे, श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर, पत्रकार भानुदास पराड, इंद्रायणी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तुकाराम गवारी, वसंत फलके, सुजल काळे, संस्थेचे अध्यक्ष शंकर जांभळकर, संचालिका दिव्या जांभळकर, प्राचार्य लक्ष्मीकांत आहेर, समन्वयक सुनीता फुके यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती। पुणे येथील महाराष्ट्र मंडळाच्या माजी विद्यार्थी संघातर्फे आयोजित केलेल्या शताब्दी चॅम्पियनशिप स्केटिंग स्पर्धेमध्ये सुमारे 350 विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग। या स्पर्धेत खेड तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित इंग्लिश मीडियम स्कूलच्या सहभागी 43 विद्यार्थ्यांपैकी 30 विद्यार्थ्यांचं उत्कृष्ट स्केटिंग प्रदर्शन। सर्वज्ञ गाडे, वैदेही ढोरे, प्राप्ती राजपूत, प्रीक्षित कुमावत, विहान चोरगे, अनंत बोंडे, कीर्ती भारमल, शिवम दुर्गाडे, साक्षी फदाले यांना सुवर्ण पदक। मुकुंद चौधरी, आयुष गवारी, समृद्धी गव्हाणे, श्रेया साबणकर, थॉमसन मुंदाकथील, संभव शाह, स्वरा गोपाळे यांनी पटकावले रौप्य पदक। सोहम आहेर, तेजस्विनी घुमटकर, नील जागवणकर, प्रणव जुन्नरकर, अनुराग ढोरे, पर्व ओसवाल, विराज पवळे, आराध्या सातकर, पर्ल ओसवाल, शुभ्रा जाधव, अर्जुन पडियार, रियांशी भागवत, शिवांश घोरपडे यांना कांस्य पदक। महाराष्ट्र मंडळाचे स्केटिंग कोच चंद्रकांत बासा यांनी स्पर्धेचे केले संयोजन। स्केटिंग कोच प्रियंका कांबळे आणि विजेते विद्यार्थी यांचे संस्था पदाधिकारी आणि संचालकांनी केले अभिनंदन।